दिस इज पार्ट नंबर 5 ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आपण पार्ट 4 मध्ये शेवटी कोणता फॉर्म्युला डिराईव्ह केला होता? तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला, जनरल फॉर्म्युला. आपण तसे 2 फॉर्म्युले डिराईव्ह केले होते. फर्स्ट होता तो अगदी टॉपला दिलेला आहे बघा, प्लस QQ0 अपॉन 4πε0 1 अपॉन R2 मायनस R1. आपण पॉइंट सिलेक्ट केले होते R2 आणि R1. R2 फायनल पॉइंट, R1 इनिशियल पॉइंट. आणि R1 हा काय केला आपण नंतर इन्फिनिटी मध्ये कन्वर्ट केला आणि R2 बिकम्स R. देन दिस इज अ फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्यामध्ये QQ0 हे चार्जेस आहेत, 4πε0 कॉन्स्टंट क्वांटिटी आहे आणि R हे 2 पॉइंट्स मधलं म्हणजे 2 चार्जेस मधलं डिस्टन्स, म्हणजे जी चार्ज सिस्टीम तयार झालेली त्या चार्ज सिस्टीम मध्ये किती डिस्टन्स आहे? तर डिस्टन्स आहे R. म्हणजे इथं हा चार्ज Q0 होता, Q0 इथपर्यंत आणला होता. तर या दोघांमध्ये डिस्टन्स आहे ते R आहे. म्हणजे फक्त ही पोटेन्शियल एनर्जी फायनल पोझिशन ही P, इनिशियल पोझिशन इन्फिनिटी, और फायनल पोझिशन R2, इनिशियल पोझिशन R1 याच्यावरतीच डिपेंड आहे. It is independent of path but depends on final point and initial point. म्हणजे तुम्ही चार्ज हा इन्फिनिटी वरून आणणार आहे, तो असा आणला तरी चालतो, पण तो कुठे येणार शेवटी? ह्या पॉइंटला, P पॉइंटला. म्हणजे याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? तर पाथ वरती डिपेंड नाही, तो कसाही आला तरी चालतो, पण कुठून सुरुवात होणार आहे त्याची आणि कुठं त्याचं एंड होणार आहे. म्हणजे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट हे जे डिस्प्लेसमेंट आहे, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट, कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स. तुम्ही कसाही जरी तो आणला, दिस स्ट्रेट लाईन इज अ शॉर्टेज डिस्टन्स, तरी फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही फायनल आणि इनिशियल पॉइंट वरती डिपेंड आहे. इट डज नॉट डिपेंड अपॉन पाथ. So this potential energy depends only on initial and final point. आता याचे आपल्याला युनिट्स बघायचे. तर एनर्जीचे युनिट आपल्याला SI युनिट माहिती आहे. युनिट्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी, SI युनिट आपण लिहितो जूल. जूल हे SI युनिट आहे. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीची इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आणखी युनिट जी कॉमन वापरली जातात ती कोणती आहेत बघा. अनदर कन्व्हिनियंट युनिट, ही SI नाही, SI फक्त एकच आहे, जूल. कन्व्हिनियंट युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉनचा E सिम्बॉल कॅपिटल, V सिम्बॉल हा E स्मॉल काढायचा आणि V कॅपिटल काढायचा. सो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज 1.6 × 10⁻⁻19 जूल. हे कन्व्हर्शन आपल्याला बरेच वेळा न्यूमरिकल मध्ये लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.6 × 10⁻⁻19 जूल. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे युनिट लक्षात आलं असेल तुम्हाला, व्हेरी स्मॉल युनिट आहे, 10⁻⁻19 आहे. हे SI युनिट नाही, पण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ही जवळजवळ इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच दिली जाते. तर बऱ्याचशा न्यूमरिकल्स मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिली असणार आणि आपल्याला कन्वर्ट करायला लागते ही जूल मध्ये. तर जूल मधले हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. द नेक्स्ट अनदर युनिट्स म्हणजे आणखी काही युनिट्स आहेत, ती युनिट्स कोणती आहेत बघा. 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट, एम इथं स्मॉल आहे, मिली दॅट इज 10⁻⁻³ म्हणजे हा 1.6 × 10⁻⁻19 × 10⁻⁻3. दिस इज फॉर मिली. मिली मीन्स 10⁻⁻3. म्हणजे टोटल किती होणार आहे? -19 आणि -3 -22. सो 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट 1.6 10⁻⁻22 जूल. आणि आता इथे आहे 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. किलो दॅट इज 10⁻³ म्हणजे याच्यामध्ये 1.6 10⁻⁻19 त्याला किलोने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 10⁻³. मग इथं हा पॉझिटिव्ह आहे, +3 आहे आणि हे -19, टोटल किती होणार? -16. तर ही युनिट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील.
आणि हे तर कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, दिस इज नॉट एसआय युनिट. एसआय युनिट इज जूल. मोस्ट ऑफन इन न्यूमरिकल्स the electric potential is given in electron volt. आता पुढचा कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी बघितलेली आहे. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा पॉइंट कोणता आहे बघा. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे. द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज क्यू ॲट अ डिस्टन्स आर, म्हणजे कोणताही समजा चार्ज आहे क्यू आणि याचं इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला हा पॉइंट चार्ज आहे ॲट अ डिस्टन्स आर काढायचा आहे. तर हा फॉर्म्युला आपण 11वीला डिराईव्ह केलेला आहे. 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. तोच फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. सो दिस इज इलेक्ट्रिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ईचा फॉर्म्युला. आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल पाहिजे, तर याप्रमाणेच तो फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला अगर फॉर्म्युला लक्षात ठेवता येईल दोघांची कम्पेअर करून. ई मध्ये इथं 1/r² आहे, बाकीचं सेम राहणार आहे आणि व्ही मधले इथं आर होणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला. सिमिलरली इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ अ चार्ज क्यू ॲट अ डिस्टन्स आर इज 1/4πε0 क्यू अपॉन आर. आर स्क्वेअरच्या ऐवजी आर आलेले आहे. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन कोणती आहे ती बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ अ चार्ज ॲट अ पॉइंट इज वर्क डन इन डिस्प्लेसिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हे खूप इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन केलेलं. युनिट पॉझिटिव्ह चार्ज from infinity to the point against electrostatic force. तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय होते, तर फोर्स पर युनिट चार्ज होतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज इन अन इलेक्ट्रिक फील्ड. डेफिनेशन लक्षात आहे का बघा. फोर्स पर युनिट चार्ज म्हणजे सिंपल हा असा फॉर्म्युला होता ईचा. F upon Q0. Q0 is टेस्ट चार्ज. तर ही वेक्टर क्वांटिटी आहे, पण स्केलर मध्ये तुम्ही हे असं इक्वेशन लिहू शकता. फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज इन इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. तर त्या पद्धतीचंच इथं आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ अ चार्ज ॲट अ पॉइंट इज वर्क डन. दिस इज ऑल्सो वर्क डन, इज नॉट फोर्स. वर्क डन इन डिस्प्लेसिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज इम्पॉर्टंट. युनिट म्हणजे ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे. आता इथं सुद्धा युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो आपण, पण आपण कोणत्या चार्जला घेतलेला आहे, Q0. मग Q0 हे मॅग्निट्यूड आहे, मग 1 कसं मिळणार. 1 मॅग्निट्यूड असणारा चार्ज हा खूप कठीण असतो मिळवायला, म्हणून लिहिताना हे मॅथमॅटिकल फॉर्म असं लिहिलं जातं. F upon the charge. So displacing unit positive charge from infinity to the point against Fe. This is a definition. तर आपल्याला डेफिनेशन समजलेली आहे आणि जो वरती फॉर्म्युला लिहिलेला आहे V equal to 1/4πε0 Q by R हा आपण डिराईव्ह करायचा आहे. पण तुम्हाला E आणि R V मधला फरक कळण्यासाठी हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता आणखीन एक कन्सेप्ट बघा. आपण एक्सप्रेशन जे सोडवायचं आहे ते नंतर सोडवायचं आहे. एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 चार्जेस सिस्टीम. समजा 2 चार्जेस आहेत, या 2 चार्जेस मध्ये डिस्टन्स आहे आर. म्हणजे आपण पूर्वीचं जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काढली होती ते अशी होती. हा पॉइंट पी होता, हा पॉइंट ओ आणि इथं चार्ज होता Q0. त्याच्याऐवजी इथं Q1 आणि Q2 लिहिलेले आहेत. हा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी या सिस्टीम मध्ये किती पोटेन्शियल एनर्जी आहे. सो U इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R. इथं आपण Q आणि Q0 लिहिले होते, तर याच्यामध्ये काही फरक नाहीये, फक्त हे सिम्बॉल बदललेले आहेत Q1 आणि Q2. समजा जर याच्यातला हा जो पार्ट आहे खाली लिहिलेला हा सेपरेट लिहिला, इंटू Q2 लिहिला,
तर हा ब्रॅकेट मधला पार्ट कसा दिसतो? ब्रॅकेट मधला पार्ट हा तुम्हाला वरती जो फॉर्म्युला लिहिलेला आहे याच्यासारखा दिसतो. 1/4πε0 Q अपॉन R, 1/4πε0 Q1/R. इथे चार्ज आहे Q1 आणि एवढं डिस्टन्स आहे Q1 पासून R. म्हणजे हे काय झालेलं आहे, या चार्जचं या पॉइंटला पोटेन्शियल झालं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी याचं मिनिंग काय होतं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू चार्ज, जो सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व आहे तो. इलेक्ट्रिक पोटेन्शियलला मल्टिप्लाय करायचं चार्जने. म्हणजे जो चार्ज तुम्ही ह्या Q1 च्या जवळ आणलेला आहे आणि त्या चार्जमुळे वर्क झालेला आहे आणि ह्या सिस्टीम मध्ये एनर्जी स्टोअर झालेली आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज द प्रॉडक्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू चार्ज. Q1 चं पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट किती डिस्टन्सला आहे? R डिस्टन्सला. ते हे लिहिलेलं आहे. सो दिस कॅन बी रिटन इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ Q1 इनटू चार्ज Q2. पण समजा हे असं लिहिलेलं आहे, त्याच्याऐवजी आणखी एका वेगळ्या पद्धतीने लिहिला. समजा Q1 इथं लिहिला आणि इथं Q2 लिहिला तर काय होणार आहे बघा. Q2 चं पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट, अगेन डिस्टन्स इज R, इनटू द चार्ज. म्हणजे हीच प्रोसेस आपण Q2 साठी करणार आहे. हे झालं पोटेन्शियल ऑफ फर्स्ट चार्ज इनटू Q2. आता तसंच पद्धतीचं Q2 लिहिलेलं आहे आणि Q1 ने मल्टिप्लाय केलंय. सो दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ Q2 इनटू चार्ज Q1. सो दिस इज V2R. V2 लिहिलेलं आहे चार्ज Q2 साठी इनटू Q1. तर अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल यामध्ये तुम्हाला रिलेशन सांगता येतं. हे पण लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी तुम्हाला दुसरा चार्ज त्या सिस्टीम मध्ये आणायला लागतो. सिंगल चार्ज सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये दुसरा चार्ज आणा म्हणजे तिथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होईल. आणखीन एखादा चार्ज आणला तर त्या सिस्टीम मध्ये 3 चार्जेस होतील आणि त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होईल. पण इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे युनिट चार्ज आणला पाहिजे. युनिट चार्ज. तर युनिट चार्ज म्हणजे एका चार्जचं तुम्हाला पोटेन्शियल काढता येतं. तुम्हाला 2 चार्जेसची गरज नसते वेगवेगळ्या मॅग्निट्यूड्सची. जर एनर्जी काढायची असेल तर चार्जेस पाहिजेत. सिंगल चार्जची एनर्जी कधी काढत नाहीत, पण सिंगल चार्जचं पोटेन्शियल काढता येतं. कारण दुसरा जो येणारा चार्ज आहे इथे तो युनिट असतो. Hence we can write the relation. From above equations, it is clear that electric potential energy U equal to electric potential symbol आहे V into charge Q. हे जनरल दिलेले आहेत Q आणि हा सिम्बॉल मात्र कायम Vच वापरला जातो. पोटेन्शियल एनर्जीला Uच वापरला जातो. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी अपॉन चार्ज. म्हणजे हे वर्क डन आहे, वर्क डन काढायचंय आणि त्याला चार्जने डिवाइड करायचं, तुम्हाला मिळणार आहे V. म्हणजे हा कन्सेप्ट आपण एक्सप्रेशन काढण्यासाठी वापरणार आहे. सो सी द नेक्स्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स, दिस इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स. PD हा शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स between any 2 point in an electric field is written as. म्हणजे समजा आताचेच 2 पॉइंट्स घेतले तुम्ही, फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट. हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. समजा इथं सोर्स आहे आणि या सोर्सने इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेले आहे आणि या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हे 2 पॉइंट्स आहेत. समजा फर्स्ट पॉइंट आपण जो नंतर दाखवलेला आहे तो फर्स्ट लिहिला तर काय होणार आहे बघा.
म्हणजे मी पॉइंटचं जरा नोटेशन बदलले. दिस इज 1 अँड दिस इज 2. कारण आपण नेहमी काय करतो, हा पॉइंट इनिशियल घेतो आणि हा फायनल घेतो, म्हणून इथं 1 आणि 2 लिहिलेले. सो हिअर V2 इज द पोटेन्शियल अँड V1 इज द पोटेन्शियल. पोटेन्शियल कसं काढायचं आहे तुम्हाला माहिती आहे. एका चार्जचं 2 पॉइंट्स ना पोटेन्शियल. सो विच वन विल बी ग्रेटर? V2 विल बी ग्रेटर दॅन V1. आणि ह्या दोन पोटेन्शियल मधला फरक म्हणजे V2 मायनस V1 शोन बाय dV. सो दिस इज नथिंग बट इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी मधला फॉर्म. एनर्जीला चार्जने डिवाइड करा. सो दिस इज वर्क डन. एनर्जी म्हणजेच वर्क डन अपॉन चार्ज. हे नुसते तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स. आता मी काय सांगितलंय बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स असेल, पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल नॉट एनर्जी, तर वर्कला चार्जने डिवाइड करायचं. आणि ज्यावेळेला तुम्ही चार्जने डिवाइड करणार नाही त्यावेळेला ती एनर्जी असणार. वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आता आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे किंवा पोटेन्शियल डिफरन्सची युनिट बघणार आहे. सो एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑर पोटेन्शियल डिफरन्स. तर वर्क डन पर युनिट चार्ज आहे. वर्कचं एसआय युनिट जूल आणि चार्जचं कुलम. सो जूल पर कुलम यालाच म्हटलं जातं व्होल्ट. सिम्बॉल इज कॅपिटल व्ही. जूल पर कुलम. इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचं काय होतं, दोन्हीमध्ये फरक आहे. जूल होतं आणि इथं जूल पर कुलम आहे. आता या दोन्ही क्वांटिटीज या स्केलर क्वांटिटीज आहेत. पोटेन्शियल एनर्जी as well as potential are scalar quantities. We'll see the next. Relation between electric field and electric potential. आता याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारत नाही, तुम्हाला हे फॉर्म्युले लागतात. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज अगेन्स्ट F. वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे डिवाइड करायचं. मॅथमॅटिकली कसं लिहितो आपण, वर्क डनला डिवाइड करतो चार्जने, म्हणजेच वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. वर्कचा फॉर्म्युला आपण हा लिहिलेला आहे अगोदर. वेक्टर F डॉट वेक्टर dr अपॉन Q0. काही वेळेला dr च्या ऐवजी dx हा सिम्बॉल वापरतात, म्हणून हे अनदर फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. दिस इज द सेम फॉर्म रिटर्न इन द डिफरंट मॅनर. dr च्या ऐवजी dx लिहिलेलं आहे, बाकी काही फरक नाही. सो F डॉट dx किंवा F डॉट dr मायनस साइन का आलेलं आहे, तर फोर्सची डिरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन अपोजिट आहेत. सो थीटा इज इक्वल टू 180 डिग्री कॉस थीटा इक्वल टू -1. सो दिस इज मायनस साइन. त्यामुळे मायनस साइन आपण पूर्वीच्या एक्सप्रेशन मध्ये बघितलेलं आहे. आता तुम्हाला F अपॉन Q0 फोर्स पर युनिट चार्ज याचं मिनिंग समजलेलं आहे. This is a formula for electric intensity. So F upon Q0, force per unit charge, is nothing but intensity or electric field intensity. So this is E. कारण F upon Q0 म्हणजेच E. Electric field intensity into dx. आणि dW upon Q0 म्हणजे काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सिम्बॉल कोणता वापरतो आपण, dV और V. हे शॉर्ट साठी घेतलेले F डॉट dr म्हणून इथं dV वापरलेलं आहे. सो मायनस E dx. मायनस E dx कसं आलंय, F अपॉन Q0 ला E वापरलाय आणि मायनस साइन ऍज इट इज. dx आहे तसंच. आणि dW अपॉन Q0, dW डिवाइडेड बाय Q0 इज इक्वल टू dV. वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. सो दिस इज dV. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणा, स्मॉल डिस्प्लेसमेंट साठी म्हणून dV लिहिलेलं आहे. म्हणजेच E इंटू डिस्टन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे आणखी एका फॉर्म्युल्यावरनं पण लक्षात येईल बघा. E चा फॉर्म्युला काय, 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q डिवायडेड बाय R². आणि V चा काय आहे, 1/4 पाय एप्सिलॉन 0
क्यू अपॉन आर. मग ई वरनं तुम्ही व्ही कसं मिळवू शकता, तर ई ला समजा आर ने मल्टिप्लाय केलं तर 1r आणि 1r कॅन्सल होणार आणि हे काय राहणार व्ही. सो दिस इज व्ही. व्ही ई ला आर ने मल्टिप्लाय केल्यावर व्ही मिळतं. सो ई ला डिस्टन्सने मल्टिप्लाय केल्यावर ते पोटेन्शियल मिळणार. आता हा फॉर्म्युला झालाय E इक्वल टू मायनस dv बाय dx. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता ह्याला काय म्हटलं जातं बघा, dv बाय dx याला आपण रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे पोटेन्शियल बदलत जातं डिस्टन्स प्रमाणे. जवळ असेल तर पोटेन्शियल काय असणार आहे, जास्त असणार आणि लांब गेल्यावरती पोटेन्शियल कमी होणार. सो डिपेंड्स ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल. सो E इज इक्वल टू मायनस dv बाय dx. याला पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतात. सो dv बाय dx ला काय म्हटलं जातं पुन्हा एकदा लक्षात ठेवा, कारण हा शब्द आपल्याला पुढे पण लागणार आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट, रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे आणि हे पोटेन्शियल आहे. रेट ऑफ चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स यालाच पोटेन्शियल ग्रेडियंट म्हटलं जातं. सो इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉइंट at a point is negative potential gradient at that point. This is a relation between electric field and electric potential. यानंतर आपण काढणार आहे ते एक्सप्रेशन. त्यापूर्वी हा एक पॉइंट बघा, झिरो पोटेन्शियल. झिरो पोटेन्शियल हे कुठं असू शकेल, तर चार्ज पासून खूप लांब अंतरावरती म्हणजे इनफायनाइट डिस्टन्सला. तर झिरो पोटेन्शियल कशासाठी असतो, तर सर्व पोटेन्शियल्स त्या पॉइंटने मोजले जातात म्हणून हा कन्व्हिनियंट रेफरन्स पॉइंट म्हणून कन्सिडर केला जातो. आपल्याला माहिती आहे आपण पोटेन्शियल अर्थ वरती जे मोजतो तो ग्राउंडचं पोटेन्शियल किती घेतो आपण, 0 घेतो. रेफरन्स पॉइंट म्हणतो ग्राउंड लेवल रेफरन्स पॉइंट. तसा हा झिरो पोटेन्शियल, ऑल पोटेन्शियल्स आर मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू धिस पॉइंट वन्स इट इज चोजन. आता यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट दिलेला आहे, वी मेजर ऑल पोटेन्शियल्स म्हणजे व्होल्टेजेस इन इलेक्ट्रिकल सर्किट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हे तुम्हाला माहिती आहे, अर्थिंग केलं जातं म्हणजे तो झिरो पोटेन्शियल घेतला जातो. इट इज अ झिरो पोटेन्शियल पॉइंट. म्हणजे आपण जे सर्किट्स मध्ये पोटेन्शियल मोजतो व्होल्टेज ते करस्पॉन्डिंग कशाची, विथ रेफरन्स. आपण नेहमी मेजरमेंट करतो ते कशी करतो, विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स. मग रेफरन्स म्हणजे अर्थचं पोटेन्शियल किती गृहीत धरलेलं आहे, 0 गृहीत धरलेलं आहे. अर्थचं पोटेन्शियल हे 0 कन्सिडर केलेलं आहे. तर या रेफरन्स पॉइंटचा आपल्याला उपयोग होतो बाकीचे पोटेन्शियल्स मोजत असण्यासाठी किंवा मोजण्यासाठी.